हैसून सरळ घराकडे जा. परत मागे या वाटेवर यायचा नाही. ह्या लगीन होऊचा नाही. निघ आहे निघ हो. आहे आरती थांब. आरती आरती आहे काय दत्ता, तुझी सगळी कामं झाली? अगे आहे पण ह्या अरे आवरून घे ना. आहे पण शेतार जाऊचा हा ना तुका. आहे काय चाललेला मी काय विचारते तुका. दत्ता, तुका सांगितलेला कळणार नाही. निघ. या काय सगळा आहे 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 काय चाललेला. अभिरामा, अभिरामा तुका अभ्यास करूचो हा ना. माधव दादा कित्या तुझा अभ्यास तुका एकट्याक करूक येणार नाही. जा अभ्यास कर जा. आहे मी भिंतीशी बोलत नाही हा तुझ्याशी बोलतोय. काय चाललेला हा या छाया, तुका कसल्याच कामाक हात लावूक येणार नाही ना. माझा किती आरडतो. उगाच आपला वड्याचं तेल वांग्यावर काढायचं म्हणजे. घे ह्या घे. तोंड बंद करून शिवान घे. माका विचारल्याशिवाय खाय गेलस ना तर याद राख. ओके काय झाला काय सांगशील की नाही. आहे नाना, तुमची गोळी आणतोय मी. आहे 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 गुदमरून जगत होतस. आता मोकळं श्वास घेतलंस. असा तुझाच म्हणणं होता ना. आहे सांगितलं ना. माझ्या मनात जा काय होता ता सगळा तुका सांगितलं. कारण माका माहित आहे ना, कधी कोण माझ्या बाजून उभं राहिलं नाही तरी तू माझ्या बाजून उभं राहशील कायम. आणि राहुलीस ना. राहुलीस माका दाखवलीस आशा. आजपर्यंत काही मागितलं नाही पण ह्या येळेक जा मागितलं होतंय तर तू माका देणार होतस. माझं प्रेम, माझं लगीन लावून देणार होतस. आय थांब. माका तू सांगितलं होतंस म्हणून मी त्या पोरीक घरात घेऊन आलेलं तुझ्यावरच्या विश्वासामुळं. कारण माका ठाऊक होता तू माझा विश्वासघात कधीच करणार नाही. पण आज आहे 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 नाना, गोळी घेवा. इंदू अगं, काय चालला या. अहो असा काय नाना, गोळीची येळ चुकली तर तुमका त्रास होता ना. घेवा. मी मेला असताय ना. किती अण्णांका सांगत होतास मारू नको मारू नका म्हणून. दत्ता किती माझ्या मध्ये येईलच रे. हा रोज रोज मरण्यापेक्षा ना एकदाच मेलेला बरा आहे. तुझ्यात आणि अण्णात काय एक फरक नाही. माधवा दत्ता जा हा ना तर आता बोलतोयच मी. माका वाटला होता अण्णा माझ्या पाठीशी उभे नसले तरी माझी आऊस पाठीशी उभी राहील कायम. पण हिना काय भलताच केला. माका भारतीक हैसर बोलूक सांगितला म्हणून मी तिका हैसर घेऊन येलय. कारण हिका माझ्या मनातला कळता ना गे आहे. मग अशी कित्याक वागलस. अण्णांनी त्यांच्या स्वार्थासाठी माझा लगीन लावूक निघाले. कारण त्यांनी ठरवल्यानी का ते करतालेच. आता हिना ठरवल्या. अगे तुका पण काय पोरांची पडलेली नाही. मी जीव दिलाय ना तरी तुका काय फरक पडूच नाही. आहे काय केलंस. थांब दत्ता. अण्णांचो मार मी आयुष्यभर खातीलय पण कधी लागला नाही. आहे पण आज लय दुखाव लागे. वय त्यांच्यात आणि माझ्यात काही एक फरक नाही हा. कारण त्यांनी घेतलेला निर्णय माका पटता. पण माझ्या या पोरीशी कित्याक लगीन होऊ शकत नाही. काय कमी असा भारतीत. आऊस म्हणून विचारशील ना तर
आता सून करून घेऊ तयार असे मी, पण या घरची सून म्हणाल माझ्या घरावर ह्यांच्या भूतकाळाची कसली सावली मी हयात असेपर्यंत पडून द्यायचंय नाही. म्हणजे आहे सुदाम गावकराच्या बायलेकडे ह्यांचा हेनाजाना होता. ता पोर या घरात सून म्हणून येऊ शकणार नाही, कारण ता पोर ह्यांचाच माधव. काय वहिनी, कसा वाटला हार? मस्तच असा, मुलीच्या अंगावर आमच्या छान शोभात. महाग असतं ना. अहो कसलं महाग आणि कसलं काय अण्णांसाठी. आवडलो ना, तुमच्या गळ्यात लावून बघा. लेकीनं घातल्यान काय आणि तुम्ही घातलंच काय एकच. वा, चांगला दिसता हार. बघा, लग्नाआधी सुनेचे एवढे लाड, नशीब काढलं लेकीनं तुमच्या. आता काय कसं करायचं ते बोलून घ्या अण्णांच्या बरोबर. त्याला सगळा ठरलेला असा, यांनी फक्त तसा करायचा. तुमच्याकडची ठराविक माणसं, आमच्याकडची ठराविक माणसं. उद्या संध्याकाळी साखरपुडा उरकून घेऊ. एवढ्या लवकर? आणि मुहूर्त? निघात नेने तयारी केला. हो, चला येतोय. बघू हा. अरे वा, छानच आहे. आता लागा तयारीला. हा, सुरू करा. हार हार असू दे, लग्नाच्या वेळी तुम्हाला देतो. या तुम्ही आता. हा, अगे ऐकलंस का? बाहेर ये. हो, काय म्हटलं? हे घे, हा हार तिजोरीत जपून ठेव, सणासुदीला वापरता येईल. बर बर. कळलं ना? हो, ठेवते. हा. आहे आहे. आजवर अण्णांबद्दल लय ऐकत इलंय मी. भलता सलता ऐकत इलंय. गावात कुजबूज ऐकलंय. शाळेत पोरं चिडवायची, विचारायची काय रे गावात भावंड किती तुका. आपण ऐकलंय की त्या, कारण तू माका सांगितलंस की दुर्लक्ष कर. मी दुर्लक्ष केलंय, पण असं ऐका नको. नाही ऐकलंय, कारण माका माहित होता सगळा जग खोटा बोलात, पण माझी आऊस नाही खोटं बोला. तू म्हणतास ताच खरं असणार. मोठं होईत गेलंय तसे मग प्रश्न पडक लागले. अण्णा काय करत, किती असे वागत, पण मी त्या प्रश्नांची उत्तर शोधूक नाही गेले, कारण माझ्याकडे याक उत्तर होता. का असत ना तर माझी आऊस माका सांगत. आणि आज तू माका सांगितलं आणि तुझ्याकडनं या खरा ऐकूक लागला ना, या माझा दुर्दैव गे आहे. तू माझ्यासाठी लय केलंस गे, आणि या पुढे पण करत राहशील. पण आता ह्या खरा समोर इल्यावर मी हैसर त्या गावात, त्या घरात नाही राहू शकत आहे. नाही राहू शकत. खै जातलस तू, जय खै जातलस ना, तैसर हे भूतकाळ तुझी पाठ सोडतलो नाही.
मग खय जातलस. मुंबई. जा, खुशाल जा, सुखान राह. तो तुझ्या वांगडा कायम असतलो. तो असाच घे. आहे पण तू असशील ना. अरे मी कायम तुझ्या वांगडा असे, कायम वांगडा असे. तू जा मुंबईत. आता रडायचं नाही. रडा नको. जा, खुशाल जा. माझा आशीर्वाद हा तुका मोठो हो. हा, अरे माझी काळजी करू नको. जा तू. हा, जा. माधवा, माधवा, आहे काय बोललो तो? आई लय मनाक लागला असं त्याच्या. दत्ता, माझा निर्णय मी सांगितलंय. ह्याच्या पुढे कोणी काही एक बोलता कामा नये. ह्यो विषय या घरात बंद. खरा असा त्याचा. या घरात पोरांचा कोणक पडलेला असा. काय माधवा? आई, आई माधव खाय जाता. दत्ता, मी मुंबईत जातोय रे. ए माधवा, असं नको करू. अरे घर आपला असा, थोरलं झील असस तू. तू जर या घर सोडून गेलास तर. दत्ता, आता या घराची जबाबदारी तुझ्यावरच असा. छाया, येतोय गो? हा, तुझ्या लग्नात नक्की येणार. हा, हा. अभिरामा, अभिरामा. काय झालं माझा दादा? अभिरामा, मी मुंबईत जातोय रे. हा, नीट भरपूर अभ्यास करू कोयो. हा ना, मोठा होऊचा ना. मोठा होऊचा मी. है ना. येतंय. देवाक पाया पडून जा. आहे काय चाललेलं आहे? तू कायच का बोलत नाही? बघू त्या का कैसर जाणारा तो एकटो एकटो काय राहणारा. काय ताप होत का? ताप काय काय म्हणता, नशिबात जे असता ना ता होता. कदाचित म्हणून मी हैसून जातोय, पण माझ्या वांगडा तू नेहमी असशील असं आहे म्हणतं. पण खरा सांगू, तू आईच्या वांगडा कायम राहू. लय भोगलान तिने माझ्यासाठी, आमच्या घरासाठी. पण तूच एक हस जो तिका सावरू शकतस. त्या घरावर संकट येऊ देऊ नकोस. मी परत येईन का नाही माका ठाऊक नाही, पण परत इलाय ना तर या घर माका असाच बघूचा. आहे असं नको करू गे. बोलत्या का थांबवत्या का? तू सांगत होतस ना कायम एकत्र राहावं, आणि आज
आज तू कसं माझं जाऊ देतस? अरे माधवा, तू काय जायचं नाहीस, मी तुका नाही जाऊ देणार. दत्ता ते का जैसर जाऊचा हा थैसर जाऊ दे, बाजूक राव. गो शोभा, कने घातलेलं बघू दे. कनो नीट घालू शिकलस ना तर संसार चांगला करशील काय. होय तर मी घराकडे शिकलाय सगळा. कुणाची बाजी सुना. काय गो, यो बॅग घेऊन माधव जाता की काय. होय होय तेच ते. होय जाता काय सर यो. विचारा विचारा, काय झालं तरी आपल्या घरातलोच ना तो. होय तर कळूकच वया. माधव, ए माधव, माधवा, काहीतरी बिनसलेला दिसता गो. हे चोंट्या हैसर ये. काय गे, काय रे. काय झाला. अरे तो बॅग घेऊन माधव जाता की काय. होय तर काय गे, तुका काय माहित ना. मेल्या माका माहित असतात तर तुका विचारलं असतंय. सांग आता. आगे वाजला काय. अण्णान वांगडा 2 दिवस झाले. हा मध्येच काहीतरी गायब सुद्धा होतो. अरे पण आता काय गेलो. आता अण्णांसोबत वाकड्या घेतल्यानंतर दुसरं व्हायचं पर्याय हा त्याच्याकडे. गेलो गाव सोडान. काय मग आता लग्नाचा काय. त्याच्या वरसूनच ना काहीतरी झाला असणार. लय मिरवीत होतो ना अण्णा. नाक कापला ना झिलान. अरे काय नाही, हयच करूचा आणि हयच भोगूचा लागतला. होय तर तू थांब हैसर, मी इलय. हा काय गो शोभा वहिनी, भाऊ काय गेलो तुझो. हा गावच्या सगळे भानगडी माहित असतात ना तुमका. मग हे माझं गो काय तुमका माहित नाही. गे बाय माझे. हा शोभतस हा वच्ची काकीची सून. शोभतस अगदी. हा घे 10 रुपये ठेव. काय घे काकी, 10 रुपया तोंड कसा वाढवत. तू पण आपला काय ता करतय, पण मी आधी आता काय सांगताय ना ता तू कर. काय का. नाही म्हणजे मी करतोय पण अण्णांका कळला तर गे. हा अरे तू निरोप दी, मग कसा काय करायचा ना ते ताशे वाजवणारे करतील. हा म्हणजे हा गे, पण आपला म्हणजे मी तुका तर माहिती आहे. धर, हे घे. हा मागा काय करूचा. मी आपलं निरोप देतलाय. येत आहे. हा चल गो शोभा वहिनी, येत आहे. हा काय काय. हे काय नाही गो, सत्यनारायण घालायचं रवलो ना तेवढं घालून घेऊया. हा काय सुतक लागला हा काय. कोण खपला हा.
उद्या माधवचा साखरपुडा होईल. सगळी तयारी करू लागा, काही कमी पडाक नको. त्यांच्याकडची 4 माणसं आणि आपल्याकडची 4. काय झाला गप किती माधवकडे हा काय विचारतोय माधव काय हा